हा काय करेल एएसएम म्हणतात. हा काय करेल पूर्ण हा शिव व्यवस्थित करून आणि इथं जो आहे सर इकडे आहे हा नालाकृती. आता हे झाले एसएम स्काउट मास्टर. प्रत्येक पथकाला एक एएसएम आणि एक एसएम नाही 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 आपल्याकडे सहाय्यक एखादा शिक्षक तयार करण्यासाठी त्यांना आपण पथकामध्ये घेऊ शकतो. आता काही काही शाळेमध्ये काही काही पथकामध्ये एकच राहतो तर आपण विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं किंवा विद्यार्थ्यांना एएसएम बनवायचं. आता हे झाले एसएम हे झाले याच्यापासून किती पाऊल दूर आहे ते 2 पाऊल झालं. इथून तो हार्शू कॉम्प्लेट पद्धतीमध्ये एक एसएम असतो म्हणजे स्काउट मास्टर आणि एक एएसएम म्हणजे असिस्टंट स्काउट मास्टर. तर असिस्टंट स्काउट मास्टर या झेंड्यापासून 2 पाऊल समोर येतो आणि हर्षू पूर्ण कंप्लीट करून घेतो. त्याची जबाबदारी कंप्लीट झाल्या म्हणजे नालाकृती. तो काय म्हणेल नालाकृती त्याला हर्षू म्हणतो. हर्षू काय म्हणतो की आपण जसं घोड्याची नाळ कशी असते त्या पद्धतीने आपण त्यांना उभं करतो. मग व्यवस्थित उभे झाल्यानंतर तो काय करेल एएसएम कोर्स किंवा मग पेट्रोल जर मुलं असतील छोटे असतील किंवा आपले एक 6-10 मुलांचा जर संघ असेल तर पेट्रोल म्हणेल आणि जर सगळ्यांचा असेल सगळे विद्यार्थी असतील तर ग्रुप म्हणेल आणि शिक्षकाचा असेल तर आपण कोर्स म्हणतो. आता कोर्स विश्राम सावधान सगळे सावधान झाल्यानंतर हा एएसएम 1 पाऊल लेफ्टला जाईल. 1 पाऊल लेफ्ट 1 पाऊल म्हणजे इकडं डाव्या हातावर. मग इथून काय करेल तो राईट कडून टर्न व्हायचं कधी बी राईट कडून तो राईट कडून टर्न होईल. मग इथं 3 पावलाच्या वर जर असेल तर मार्च पास करायचं. इथून याला 3 पाऊल पुढे जायचं आहे. 1 2 3 इथं गेला. इथं गेल्यानंतर परत तो अबाउट टर्न होईल म्हणजे पिछे मूव राईट कडून पिछे मूव. परत एकदा लक्ष देईल की आपला हर्षू बरोबर आहे किंवा नाही. परत तो आता सगळे सावधान मध्ये आहेत. कोर्स विश्राम कोर्स सावधान. मग त्याची खात्री झाली की आता सगळे व्यवस्थित आहे. मग तो काय करेल इथून अबाउट टर्न होईल उजवीकडे. मग इथं तो आपल्या एएसएम ला तो 4 हँडओव्हर करेल. त्यासाठी अगोदर शॅल्यूट करेल. शॅल्यूट झाल्यानंतर तो 1 पाऊल उजव्या बाजूला जाईल. आता इथं 2च पाऊल पुढे जायचं आहे. 2 पाऊल पुढे जात असताना इथं मार्चिंग नाही होणार. इथं काय होईल एकदम 1 2 जेव्हा 3 पाऊल किंवा 3 पाऊलच्या पुढे असेल तर मार्चिंग होईल. जर 2 पाऊल असेल 1 पाऊल असेल तर मार्चिंग नाही. 3च्या वर मार्चिंग. आता हे झालं. मग आता हे काय 2 कमांड देतील. परत विश्राम कारण तुम्ही सावधान मध्ये आहात. विश्राम सावधान आणि प्रार्थना सुरू. याच्यामध्ये कमांड्स कशा आहे सुरू करेंगे सुरू कर असं नाहीये. प्रार्थना सुरू आपण प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हटल्यानंतर परत विश्राम सावधान होईल. ध्वज लीडर चल दो. मग ध्वज लीडर येईल. आता ध्वज लीडर इथून 5 पावलावर 7 पावलावर राहते. मग तो काय करेल मार्च पास करत जाईल. असं मार्च पास केल्यानंतर तो राईट टर्न होईल. 1 पाऊल पुढे जाईल. आता जेव्हा तो दोरीला हात लावतो तेव्हा एसएम कमांड कशी देतील शॅल्यूट. सगळ्यांचे हात असेच राहतील. मग शॅल्यूट म्हटल्यानंतर तो फडकवेल झेंडा गुंडाळून 1 पाऊल तो मागे येईल आणि ज्यावेळेस हा शॅल्यूट करेल ध्वज लीडर त्यावेळेस ते आदेश काय देतील जय श्री. मग पुढची झेंडागीत सुरू. आता झेंडागीत सुरू म्हटल्यानंतर झेंडागीत संपेपर्यंत त्याला पुढची कोणतीच आदेश मिळणार नाही. तर तो काय करेल संपल्याबरोबर ध्वज लीडर काय करेल राईट टर्न होईल आणि मार्च पास करत तो आपल्या जागेवर जाईल. मग इथपर्यंत जाईपर्यंत तो परत टर्न होईल. मग पुढच्या सूचना मग ते काय करतील आपल्याकडे जर एचएम असतील कुणी असतील तर एसएम काय करेल स्काउट मास्टर 1 पाऊल लेफ्टला जाईल अबाउट टर्न होईल आणि आपले मुख्याध्यापक पाहुणे जे कोणी असतील त्याला तो सॅल्यूट करेल आणि मग इथं गेल्यानंतर ते म्हणतील की आपल्या पाहुण्याने 2 शब्द मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीने ध्वजारोहण पद्धत आहे. आणि एसएम सर